श्री सद्गुरु पुंडलिक वरदा श्री एकनाथ महिपती महाराज की जय। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि
रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख
तब तब अधिका अधिके मरण आयुष्याते जिंके मीठ जैसे बुदके घाण सीतत असे महायोग पीठे तटे वरम पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम। तब तब अधिका अधिके मरण आयुष्याते जिंके मीठ जेवी उदके घनसिजत असे समर्थ सद्गुरु साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पवित्र आणि अलौकिक असा ग्रंथ ज्ञानेश्वरी। या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 13व्या क्रमांकाच्या अध्यायातील 751व्या क्रमांकाची ही ओवी आजच्या ह्या हरिप्रभातीन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ आपल्या समोर गायलेली आहे। जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य हळूहळू हळूहळू कशा पद्धतीनं कमी होतं त्यासाठी ज्ञानोपाराने एक दृष्टांत आपल्या समोर फार सुंदर देण्याचा प्रयत्न केला। ज्ञानोपारा म्हणताय मिठाचा खडा जर आपण पाण्यामध्ये जर टाकला तर तो मिठाचा खडा हळूहळू हळू विरघळू लागतो आणि एक वेळ अशी येते त्याचं अस्तित्व संपून जातं। तसं आपलं आयुष्य म्हणजे मिठाचा खडा समजा। जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य हळूहळू 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 कमी होत जातं आणि एक दिवस आपल्याला थांबावंच लागतं। फक्त ज्याचा खडा मोठा त्याला आयुष्य समजा जास्त समजा आणि ज्याचा खडा छोटा त्याचं आयुष्य कमी समजा। असा ह्या ओवीचा सुंदर असा भाव पाहण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत। पण तत्पूर्वी चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं 2 शब्दाचा परिहार देणं हे खऱ्या अर्थानं वक्त्याचं क्रमशः कर्तव्य आहे। ज्या व्यक्तिमत्वाच्या या पवित्र आणि पावन स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। खोतकर परिवाराचे आसारे आधारवड पूज्य पिताश्री स्वर्गीय भानुदास केरू खोतकर या व्यक्तिमत्वाच्या श्राद्धविधीच्या अनुषंगाने आपण सर्वजण पवित्र अशा भक्तिमंडपामध्ये उपस्थित आहात। 1 वर्षापूर्वी ह्या व्यक्तिमत्वाचं देहावसन झालं। तत्पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी अंबाई भानुदास खोतकर, त्यांचे बंधू श्री पैरू केरू खोतकर आणि श्री एकनाथ केरू खोतकर
त्यांच्या भगिनी सौभाग्यवती कलाबाई भिकाजी हुलगे, गंगा भागीरथी लीलाबाई विश्वनाथ भिगुड आणि सौभाग्यवती नबाबाई अण्णासाहेब कोळसे, त्यांचा मुलगा श्री शिवाजी भानुदास कोतकर, त्यांची मुलगी गंगा भागीरथी जिजाबाई विश्वनाथ वाळून, त्यांच्या सुना ज्यामध्ये सौभाग्यवती अनिता शिवाजी कोतकर आणि गंगा भागीरथी सुशीला सुखदेव कोतकर, हा समग्र कोतकर परिवार एकत्रित येऊन आजचा हा विधी संपन्न करत असताना, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दान धर्म करत असताना, भूदेवांच्या माध्यमातून पिंडदानाचा विधी संपन्न झालेला आहे आणि एक ज्ञानदान घडावं हा भाव अंतकरणामध्ये ठेवून या परिवाराच्या वतीने केलेले हे संगीत हरिप्रवचन सेवेचं आयोजन आहे. आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय दीपक भाऊंच्या माध्यमातून या सेवेची जबाबदारी आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि तत्संबंधानं सर्वांच्या दर्शनाचा आम्हास लाभ प्राप्त होतोय. सर्वच मला वंदनीय आहात, सर्वच मला पूजनीय आहात. आजची ही हरिप्रवचन सेवा संगीताच्या माध्यमातून शृंगारित करण्यासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील असणारा एक ख्यातनाम व्यक्तिमत्व, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जाकीर हुसेन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे पूजनीय वंदनीय संगीत अलंकार तालमणी शेखरजी दरोडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी गायन साथ करत असताना सुंदर अशी सिंथेसायझरवर साथ संगत करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सुंदर असं हरिकीर्तन ते स्वतः करतायत असे रामायणाचार्य गंगाधरजी महाराज झाडे, त्यांना सुद्धा विशेषत्वाना धन्यवाद आहे. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर अशी असणारी साऊंड सिस्टम, त्याचे गोड असणारे ऑपरेटर, त्यांनाही आपण विशेषत्वाना धन्यवाद देऊया. या कोतकर परिवारावर प्रेम करणारे आपण सर्वजण आप्त इष्ट सखे स्वजन उपस्थित होत आहात. भक्ती मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व श्रुती वर्गाच्या त्यांना रविंदावरती मी नतमस्तक होतो. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. प्रेम से प्रकाटा होई मैं जाना, प्रेम से प्रकाटा होई मैं जाना, प्रेम से प्रकाटा होई मैं जाना, प्रेम से प्रकाटा होई मैं जाना. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याचा ह्या परिवाराचा गोड असा हा मानस आहे. खर तर प्रत्येक व्यक्तिमत्वानं आपल्यावर जे काय ऋण आहे त्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3 प्रकारचे ऋण आपल्यावरती आहेत. पहिले जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण, दुसरं जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं दैवी ऋण
आणि तिसरं जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं भौतिक ऋण. बरं, 3 प्रकारच्या ऋणाचा विचार शास्त्रामध्ये आला. आध्यात्मिक ऋण आपल्यावरती कोणाचं आहे? भगवंताचं आपल्यावरती जे काही ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण. कदाचित एखादा म्हणेल भगवंतानी मला काय दिलं, त्याला आपण प्रश्न विचारा, भगवंतानी काय दिलं नाही महाराज? हे सगळं दिलं त्या भगवंतानं दिलं. आपण चालतो, आपण बोलतो, आपण एकमेकाला पाहतो महाराज. हे सर्व आपल्या शरीरामध्ये शक्ती देणारा सुद्धा कोण आहे? तो जगाचा नायक आहे. हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवी तो हरी, हे कवी ऐकवी एक नारायण, हे कवी ऐकवी एक नारायण, हे कवी ऐकवी एक नारायण, हे कवी ऐकवी एक नारायण. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द फार सुंदर आहे. तुकोबाराय म्हणताय, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो भगवंतानं तुम्हा आम्हाला अमोल किमतीचा नरदेह दिला मायबा. त्यात भगवंतानं या नरदेहामधलं जे काही चैतन्य आहे ते भगवंतानं आपल्याला खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. त्या जगाच्या नायकाचे आपल्यावरती असणारे हे काय आहे? उपकार आहे. आणि ह्या उपकाराला शास्त्रीय परिभाषेमध्ये काय म्हटलं जातं? याला आध्यात्मिक उपकार म्हटलं जातं. ऐकताय ना आपण सर्वजण? आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? ऐका सर्वजण, ऐका. लाईट आल्यानंतर सुरू होईल, तोपर्यंत सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या. हे सगळं भगवंताच्या सत्यानं चालतं मायबाप. तुकोबारांनी सर्वांना सांगितलं, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, अरे राहिली अहंता मग कोठे. हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. नवे नवे आणखीन प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. तुझी या सत्तेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने, तुझिया बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जगात एक सामर्थ्यवान आहे मायबाप. नामदेव महाराज म्हणतात, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म घे जाणो मी शरण आलो. त्या भगवंताच्या सत्तेनं सूर्य चालतो. त्या भगवंताच्या सत्तेनं समुद्र सुद्धा आपली रेषा ओलांडत नाही महाराज. ज्या भगवंताच्या सत्तेनं खऱ्या अर्थानं पर्वत सुद्धा आपली जागा सोडत नाही. ही सगळी त्या भगवंताची असणारी सत्ता आहे. आणि त्याच्या सत्तेनं आपण बोलतो. त्यानं या शरीरामधली सत्ता काढून घेतल्यानंतर कान असून सुद्धा ऐकता येत नाही महाराज. येतं ऐकता? असं प्रेत पडलेलं असतं. जवळचा परिवार येतो, असा परिवार रुदन करतो आणि फार आक्रोश करून त्या व्यक्तिमत्वाला हाका मारत असतो महाराज. पण कान असून ऐकू जातं का? नाही ऐकू जात. डोळे असून सुद्धा अरे ते परिवार म्हणत असतो, बाबा एकदा आमच्याकडे डोळे उघडून पहा. डोळे असून सुद्धा उघडण्याची क्षमता त्याच्यामध्ये नाही. कारण त्याच्यामध्ये जो चालवणारा आहे, त्याला चेतना देणारा जो परमात्मा आहे, त्यानं आपली सत्ता काढून घेतली. परिणाम काय झाला? ते शरीर काय झालं? निस्तेज झालं. माईक माझ्या समोर आहे, फक्त त्याच्यातली सत्ता गेली महाराज, म्हणून तो सुद्धा काय झाला? निस्तेज झाला. तसंच आहे.
तसंच आहे तसं शरीरामधनं आसारा चैतन्य निघून गेल्यानंतर वर्णन केलं ना, निघून गेला वारा खाली राहिला पसारा. काय शिल्लक राहतं खाली? फक्त काय शिल्लक राहतं? याला पार्थिव म्हटलं जातं महाराज, याला पार्थिव म्हटलं जातं. ज्या जगाच्या नायकाच्या सत्तेनं आपण चालतो, आपण बोलतो महाराज, भगवंताच्या आपल्यावरती आसारे जे काय हे उपकार आहे, या उपकाराला काय म्हटलं जातं? आध्यात्मिक उपकार म्हटलं जातं. बरं, आध्यात्मिक उपकार म्हटलं जातं. आपण त्या उपकाराची सुद्धा काय ठेवावी? जाण ठेवावी. कधीतरी त्या भगवंताचं सुद्धा आपण काय करावं? स्मरण करावं महाराज. नेमकं आपल्याला त्याचीच आठवण राहत नाही. आहे आठवण? आठवतो देव आपल्याला, आठवतो देव आपल्याला. आदरणीय महाराजांचं एक वाक्य फार सुंदर आहे, सर्वांच्या पाठ आहे. हरिना विसारे, हरिना विसारे. आपण जर भगवंताला जर विसरलो नाही तर जगाचा नायक सुद्धा आपल्याला विसरणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा महाराज. पण आपल्याला त्याची आठवण होतच नाही. होते का आठवण? दुःख आलं का मग आपल्याला त्याची आठवण होते, आणि सुख जीवनामध्ये आलं का माणसं भगवंतापासून काय होतात? दूर जातात. म्हणून तर कुंती मातेनं भगवंताला विनंती केली, देवा जर जीवनामध्ये जर मला जर द्यायचं असेल, केवळ आणि केवळ तुम्ही काय द्या? विपदा द्या. केवळ आणि केवळ जीवनामध्ये काय द्या? दुःख द्या महाराज. कारण दुःख आल्यानंतर माणसांना भगवंताची आठवण होते. बरं, आणि इतर परिवाराचा जर विचार जर केला ना, जोपर्यंत आपल्याकडे काही आहे तोपर्यंत सुख के सब साथी दुःख में ना कोही, असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. त्या भगवंताची सदैव आपण आठवण करा, त्याचं चिंतन करा, म्हणजे त्याच्या ऋणातून उतराई होण्याचा काय आहे? प्रयत्न आहे. अनेक प्रमाण मला तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगता येतील. सांगितलं साधू संत मायबापांनी सांगितलं. काय सांगितलं संतांनी? तयाचे करीन चिंतन गुण गायीन तयाचे. त्याचं काय करा? चिंतन करा महाराज. खाता पिता उठता बसता हरी बोला, हरी बोला. हे बोला 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 हरी बोला, हरी बोला, हरी बोला. हे हरी बोला, हरी बोला, नाही तरी आ बोला. व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. हो हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला. नाही तरी अबोला, गलबला करू नको मान, नको अभिमान, नको मान, नको अभिमान. ताली ताली एक साथ ताली, हा एक साथ, हा. अरे नको 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 रे नको, नको रे नको मान, नको अभिमान, नको नको मान, नको अभिमान. साली मी तू मन तोची सुखी रे. तू पण तोची सुखी रे. हरी बोला, हरी बोला, बोला बोला हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला, हरी बोला. नाही तरी आ बोला. व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल तर तयाचे करीन चिंतन गुण गायीन तयाचे. खाता पिता उठता बसता त्या भगवंताचं स्मरण करा, त्याची आठवण करा, त्याचा विसर पडू देऊ नका मायबाप. काही गोष्टींचं आपण सदैव स्मरण ठेवलंच पाहिजे. कशा कशाचं स्मरण ठेवावं? आपण स्मरण ठेवावं महाराज. आपण आपल्यावरती असणाऱ्या उपकाराचं स्मरण ठेवावं.
आपण सदैव काय असावं, कृतज्ञ असावं. समाजामध्ये एक वर्ग कृतज्ञ आहे बाबा, त्याला उपकाराची जाण नाही. बरं, किती माणसं कृतज्ञ असतात. एक आम्ही प्रसंग ऐकला. काय झाला प्रसंग, एक व्यक्ती असा प्रवासाला निघाला आणि प्रवास करणारा व्यक्ती एका झाडाखाली, आता त्याला असं वाटलं विश्रांती करावी. त्या झाडावरती एक राजहंस राहत होता. तो राजहंस सर्वसामान्य नव्हता. तो राजहंस रोज ब्रह्मदेवाच्या जवळ जात होता, ब्रह्मदेवाच्या सोबत चर्चा करत होता. आणि त्यांची दोघांची झालेली चर्चा तो राजहंस काय करायचा, त्या नगरीच्या राजाला जाऊन सांगायचा. असा त्याचा नित्यनेम होता. जो व्यक्ती त्या झाडाखाली झोपला, त्या झाडावरती त्या राजहंसाचं वास्तव्य होतं. आणि असा राजहंस त्या झाडावरती असताना हा प्रवासी जो झोपलेला आहे ना, या प्रवाशावरती आता ऊन येऊ लागलं महाराज. आणि ज्या वेळेला ऊन येऊ लागलं त्यावेळेला त्या राजहंसानं विचार केला, आपण आता त्याला सावली निर्माण केली पाहिजे. आणि त्यानं आपले पंख पसरले आणि त्याच्यावरती आता सावली तयार केली. म्हणजे काय केला, उपकार केला. त्या प्रवाशाला ज्या वेळेला जाग आल्यानंतर तो राजहंस त्या प्रवाशाच्या जवळ गेला. त्यांना म्हटला, तुम्ही वाट सरू आहात, या झाडाखाली तुम्ही विश्रांती घेत होते, तुम्ही माझ्या घरी एक प्रकारचे पाहुणे आहे, तुमच्यासाठी काय पाहिजे. त्या राजहंसानं द्रोण तयार केला. सरोवरात त्या प्रवाशाला पाणी आणून दिलं, काही फळं आणून दिले. पण त्या समोरच्या व्यक्तिमत्वानं असा विचार केला, म्हणे अरे मला तर आजचं यानं आणून दिलं, पण उद्याचं माझं काय होईल. आणि त्यानं कृतज्ञपणानं त्या राजहंसाला आपल्या जवळ घेतलं आणि हातामधलं शस्त्र काढून त्या राजहंसाला मारून टाकलं. अशी समाजामध्ये काही व्यक्ती आहेत. उपकारावर सुद्धा अपकार करणारा एक वर्ग आहे महाराज, आहे ना. उपकारावर अपकार करणारा एक वर्ग. भस्मासुराच्या जमातीचे काही लोक आज आपल्याला समाजामध्ये पाहायला भेटत आहेत. ज्या भगवान शंकरांनी भस्मासुराला वरदान दिलं होतं, तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील त्याचं काय होईल, भस्म होईल. आणि असे भस्मासुर आता निघाले. नारदजींची त्यांची भेट झाली. नारदजींनी भस्मासुराला विचारलं, म्हणे झालं काय. म्हणे भगवान शिवांनी मला आता वरदान दिलं, ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवीन त्याचा भस्म होईल. नारदजी म्हणले, प्रयोग करून पाहिला का. आणि मग तो भस्मासुर नारदजींना म्हणू लागला, तुमच्या डोक्यावरती हात ठेवून पाहतो. बरं, नारदजी पुढे जाऊ लागले. म्हणे एक काम करा, ज्यांनी तुम्हाला हा वर दिला त्यांच्या डोक्यावरती तुम्ही आता हात ठेवून पहा. आणि तो भस्मासुर पाठीमागे आला आणि भगवान शंकराच्या डोक्यावरती आता हात ठेवणार. आणि मग भगवान शंकराच्या लक्षामध्ये आलं महाराज, त्या भगवान शंकरांनी आता भगवान विष्णूंचा धावा केला. आणि मग भगवान विष्णू आले, त्यांच्या समोर आले. भगवान विष्णूचं ते सौंदर्य ज्यावेळेला भस्मासुरानं पाहिलं आणि तो भस्मासुर आता भगवान विष्णूंना ज्या सौंदर्यवान ज्यांनी रूप धारण केलं होतं त्यांना म्हणू लागला, तुमच्याशी विवाह करावा लागेल. आणि मग भगवान विष्णूंनी सांगितलं, माझ्याशी विवाह जर करायचा असेल, मी जशा पद्धतीनं नृत्य करतो तशा पद्धतीनं नृत्य करावं लागेल. नाचू लागला ना महाराज. असा नाचत होता भस्मासुर. अरे भगवान विष्णू सुद्धा नाचत होते. आणि नाचा जसे त्या ठिकाणी स्टेप आता भगवान विष्णू करत होते तसा भस्मासुर करू लागला. एवढा तल्लीन झाला, एवढा तल्लीन झाला. आणि त्या भगवान विष्णूंनी स्वतःचा हात मस्तकावरती ठेवला आणि तोच हात भस्मासुरानं स्वतःच्या मस्तकावरती ठेवला आणि त्याचा शेवट झाला महाराज. समाजामध्ये काही माणसं अशा आहेत ज्यांनी आपल्यावरती उपकार केला त्यांच्यावरतीच अपकार करताय. खरं तर शहाण्या माणसानं आपल्यावरल्या उपकाराची सदैव काय ठेवा, जाणीव ठेवा. ज्या राजहंसानं पाणी आणून दिलं होतं, ज्या राजहंसानं फळं आणून दिले होते, त्या राजहंसाला मारलं महाराज. आणि अशा राजहंसाला मारून त्याचं जे मांस आहे त्यानं ते भाजलं आणि स्वतःच्या सोबत घेऊन गेला. याला म्हणावं त्या ठिकाणी कृतज्ञ. आपण कृतज्ञ होऊ नका, आपण सदैव त्या ठिकाणी कृतज्ञ राहा. आपल्यावरच्या उपकाराचा आपण सदैव काय ठेवा, आठवण ठेवा. कुणाचे आपल्यावरती उपकार आहे. पहिले उपकार आपण ऐकले, भगवंताचे उपकार आपण ऐकले महाराज, त्याला म्हणावा आध्यात्मिक उपकार. त्यानंतर आपल्यावरती उपकार आहे, हे झाडं आपल्याला सावली देतात महाराज, देतात ना सावली. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, चंद्र आपल्याला शीतलता देतात ना, हे सर्व देतात. याला म्हणावं दैवी उपकार. अरे हे जे झाड आहे ना, झाड
जिवंत आहे तोपर्यंत आपल्यावरती उपकार करले याच्यामध्ये नवल नाही महाराज. झाडाचं आयुष्य संपल्यानंतर त्याचं जे लाकूड आहे ना ते लाकूड सुद्धा आपल्यावरती उपकार करतं ना उपकार. झाडाच्या बाबतीमध्ये ज्ञानोबाराने फार सुंदर वर्णन केलं. ज्ञानोबारा म्हणताय का खांडावया घाव घाली अथवा लावणी दयाने केली दोघा एकतले सावली वृक्ष जैसा. आणि जिवंत झाड आपल्यावरती उपकार करेल याच्यामध्ये नवल नाही. त्याचं लाकूड सुद्धा आपल्यावरती उपकार करतं. किती उपकार करतं. कधीतरी आपण एखाद्या प्रवचन कीर्तनामध्ये त्या ठिकाणी श्रवण केला असेल लाकडाचे आपल्यावरती काय उपकार. आणि जन्माला आल्यापासून जे लाकूड तर मला वाटतं शेवट होईपर्यंत आपल्या सोबत काय आहे लाकूडच आहे ना लाकूड. एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं. बरं कवीचं वर्णन आहे चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. जीते लकड़ी मरते लकड़ी जीते लकड़ी मरते छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. जब तू पैदा हुआ हो पलंग भी था लकड़ी का. माता जी ने तुम्हें सुलाया हो पलना भी था लकड़ी का. जब तू चलना सीखा तो हो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. बच्चे के साथ तुम खूब खेल खेला हो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. पूर्वीच्या काळी खेळ होते विटी दांडूचा खेळ खेळायचे महाराज. ते विटी दांडू सुद्धा कशाचा लाकडाचाच होता. बरं जब तेरी शादी जब तेरी पढ़ाई शुरू हुई वो तख्ती पेन भी था लकड़ी का. मास्टर जी ने भय दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. पूर्वीच्या काळी शिक्षकांच्या हातामध्ये छडी होती महाराज. होती ना छडी. म्हणून तर पूर्वीच्या काळी छडीचं गाणं होतं छडी वाजे छम छम विद्या येई घम घम असं होतं. आता शिक्षकांची छडी संपली महाराज. मास्टर जी ने भय दिखलाया हो डंडा भी था लकड़ी का. जब तेरी शादी हुई वो बैल गाड़ी भी थी लकड़ी की. पूर्वीच्या नवरदेवांना मिरवायला असायचं महाराज. काय असायचं तुम्हाला काय होतं मिरवणुकीत लग्नाच्या वेळेला बैलगाडीच होती. त्यावेळेला बैलगाडीच होती महाराज. हो बैलगाडी भी थी लकड़ी की. सासू जी ने तुम्हें पुजाया वो पाट भी था लकड़ी का. आणखी ऐका अरे गई जवानी आया बुढ़ापा. आणि मग आधार घेतात महाराज कशाचा सहारा लिया लकड़ी का. आणि यलोकीचा प्रवास संपन्न झाल्यानंतर चिता रच कर तुम्हें जलाया हो
म्हणता लकडी का जिथे लकडी मरते लकडी जिथे लकडी मरते लकडी अरे तमाशा लकडी का चांद को छूने वाले इंसाने तमाशा लकड़ी का चांद को छूने वाले इंसाने तमाशा लकड़ी का चांद को छूने वाले इंसाने तमाशा लकड़ी का वृक्षाचे आपल्यावरती असणारे उपकार याला म्हणावं दैवी उपकार आणि त्याच्या पुढले जे उपकार शास्त्रामध्ये आले त्याला म्हटलं जातं भौतिक उपकार ते म्हणजे जन्मदात्या माता पित्यांचे आपल्या गुरुजनांचे आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठांचे आपल्यावरती उपकार असतात यांना म्हणावं भौतिक उपकार आज कोतकर परिवाराचा जो माणूस आहे तो म्हणजे पूज्य पिताश्रींच्या ऋणातून उतराय होण्याचा ह्या परिवाराचा गुण असा माणूस आहे मायबा खरं तर आपल्यावरती जन्मदात्या माता पित्यांचे सुद्धा फार उपकार असतात बऱ्याच कवींनी वर्णन केलं तथा साधुसंत मायबापांना सुद्धा सांगावं लागलं विश्व माऊली ज्ञानोबाला सांगतायत सगळ्या तीर्थांचा जर सार जर असेल ते केवळ आणि केवळ माता पिता आहेत सकल तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जय सगळ्या तीर्थांचं सार म्हणजे जन्मदाता माता पिता असा भाव शास्त्रानं आपल्या समोर सांगितला नाही बा आणि अशा माता पित्यांच्या ऋणाला शास्त्रानं काय म्हटलेलं आहे भौतिक ऋण म्हटलेलं आहे आणि त्या भौतिक ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्यावरती वडिलांचे किती उपकार असतात महाराज सगळ्यांना आईचं प्रेम कळतं पण वडिलांचं प्रेम सहजासहजी कळत नाही बरं कळतं वडिलांचं प्रेम खरं तर आईचं प्रेम आई समोरासमोर लेकराच्या समोर कधीतरी रडते महाराज म्हणून कदाचित असं वाटतं आईचं प्रेम हे जास्त आहे आईचं प्रेम आहेच महाराज नाही असा माझा मुद्दा नाही पण वडिलांना ते प्रेम व्यक्त करता येत नाही आपल्या मुलावर जर एखादा जर कठीण प्रसंग जर आला मुलाला एखाद्या संकटातून ज्या वेळेला जावं लागतं त्यावेळेला समोरासमोर टचकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तिचं नाव आई आहे पण तेच लेकराचं दुःख आपल्या अंत्यकांनामध्ये साठून कुठं तरी एकांतामध्ये जाऊन रडणारं पात्र खऱ्या अर्थानं पित्याचं असं म्हणा आणि अशा पित्याचं खऱ्या अर्थानं प्रेम किती असतं रामायणामधले राजा दशरथ सर्वांना माहिती आहे आपण ऐकले रामायण ऐकलं जे राजा दशरथ खरं तर ज्या कैकेयीनं आता राजा दशरथांना वरदान मागितलं पहिल्या वरानं भरतासाठी राजगादी मागितली आणि दुसऱ्या वरानं राघवासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला आपण रामायण ऐकलं महाराज का कैकेयीनं भरतासाठी राजगादी मागितली आणि का कैकेयीनं रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला कैकेयीनं रामासाठी वनवास जो मागितला ना त्याच्या पाठीमागं 14 कारण आपल्याला पाहायला भेटतात महाराज 14 कारण कैकेयीनं जे भगवंतासाठी वनवास मागितला ना कैकेयीचे शब्द आहे का गीत रामायणामध्ये गदिमांनी फार सुंदर वर्णन केलं जी कैकेयी राजा दशरथांना म्हणत होती मोडू नका वचना सनाथा मोडू नका वचना 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 भरता
वनवास मागितला. खर तर सर्वजण कैकेयीला दोष देतात, मला देतात ना दोष. पण कैकेयीनं रामाला वनवास मागण्याच्या पाठीमाग 14 कारण आपल्याला बारकाईनं पाहायला भेटतात महाराज. त्याच्यातलं पहिलं कारण आहे का, राजा दशरथांनी जो जटायू काकांना शब्द दिला होता, तो शब्द पूर्णत्वाला नेण्यासाठी कैकेयीनं रामासाठी 14 वर्षाच्या वनवासाला जावा अशी मागणी राजा दशरथांच्या समोर केली. बरं काय शब्द दिला होता जटायू काकांना. रामायणामध्ये त्या ठिकाणी प्रसंग असा आला मायबाप, हे राजा दशरथ एकदा इंद्राला मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये गेले. बरं बऱ्याच वेळेला ते स्वर्गामध्ये इंद्राला मदत करण्यासाठी जात होते, असं सामर्थ्य राजा दशरथांकडे होतं. बरं आणि नमुची नावाचा जो राक्षस आहे, त्या राक्षसानं सर्वांना त्रस्त केलं होतं. आणि अशा राक्षसानं त्रस्त केलेलं असताना इंद्रानं आता मदत मागितली. कुणाची मदत मागितली? राजा दशरथांची मदत मागितली. बरं आणि असे राजा दशरथ आता इंद्राला मदत करण्यासाठी गेले. खरे नमुची नावाच्या राक्षसाबरोबर आता राजा दशरथांचा घनघोर संग्राम झाला. आणि अशा संग्रामामध्ये प्रसंग असा घडला, राजा दशरथांचा विजय झाला. आणि ते राजा दशरथ आता पुन्हा अवरपुरीच्या दिशेने येतात. त्यांचा आता प्रवास सुरू झाला. आणि तो प्रवास करत असताना कधीतरी आपण हा भाव ऐकला असेल. त्या प्रवासामध्ये एक व्यक्ती त्यांच्या रथाला आडवा आला आणि त्यानं राजा दशरथांच्या रथाकडे पाठ केली होती. आणि असा व्यक्ती आडवा आल्यानंतर राजा दशरथांनी त्या व्यक्तिमत्वाला सांगितलं, माझा रस्ता अडवू नका, मला आता पुढे प्रवास करू द्या. आणि कोण आहेस तू? तुझं मुख जरा माझ्याकडे कर, पाठ माझ्याकडे तू केलेली आहे. त्या व्यक्तिमत्वानं सांगितलं, म्हणे माझी जी पाठ तुमच्याकडे आहे ना तेच बरं आहे, माझं मुख त्याच्याकडे होतं त्याची अधोगती आहे. राजा दशरथांनी विचारलं, आपण नेमकं कोण आहात? आणि ते व्यक्तिमत्व दुसरं तिसरं कोणी नव्हतं महाराज. ते व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्यक्षात कोण होतं? भगवान शनिदेव होते महाराज. शनिदेव होते. बरं कारण शनीची दृष्टी त्याच्यावरती पडली, त्याच्या जीवनामध्ये 7.5 आहे. बरं कळतंय ना आपल्याला, त्याची वक्र दृष्टी पडल्यानंतर 7.5 आहे. या रावणानं या नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. रावणाचं साम्राज्य फार वर्णन केलं महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये. दुःख न राहू शके दया पुढे, ते गणेश होनी बापुडे, गाढवांचे कर्म गाढे लंके माझी हकीकत. हा जो रावण आहे ना, या रावणानं नवग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. प्रत्येक ग्रहाच्या पाठीवरती पाय देऊन हा रावण आपल्या सिंहासनावरती जाऊन बसत होता. पण कोणी तरी रावणाला सांगितलं, अरे पाठीवर तर कोणी पाय देईल, खरा छातीवरती पाय गेला पाहिजे, नारदजींनी सांगितलं. आणि मग रावण गेला. सगळे ग्रह पुन्हा काय केले? सुलटे केले महाराज. आणि पहिला ग्रह होता शनिदेव. आणि ह्या रावणानं शनीच्या छातीवरती पाय ठेवला. आणि तो शनीच्या छातीवरती पाय ठेवल्याबरोबर शनीची वक्र दृष्टी रावणावरती पडली. आणि तिथून पुढे रावणाच्या अधोगतीला प्रारंभ झाला महाराज. हे शनिदेव म्हणजे सूर्याचा मुलगा आहे. बरं सूर्याला विवस्वान म्हटलं जातं. आणि या विवस्वानाचा मुलगा हा सूर्यदेव. त्याच्या विवस्वान म्हणजे त्या ठिकाणी सूर्याचा मुलगा म्हणजे शनिदेव. आणि त्यांच्या मातेचं नाव त्या ठिकाणी सौख्य आहे. सौख्य आहे असं वर्णन आपल्याला पाहायला भेटतं. राजा दशरथांच्या रथाला आडवा असणारा जो शनिदेव आहे ना, तो म्हणू लागला, माझी पाठ तुमच्याकडे आहे तेच चांगलं आहे. राजानं सांगितलं, मी आताच नमुची नावाच्या राक्षसाला परास्त करून आलो. आणि मग शनिदेवानं राजाकडे काय केलं? मुख केलं. आणि शनीची दृष्टी राजा दशरथांवरती पडल्याबरोबर जे राजा दशरथ रथामध्ये होते ना, त्यांना जरा चक्कर आली महाराज. आणि ते राजा दशरथ त्या रथातून खाली कोसळले. आणि ते राजा दशरथ आता खाली येत आहे. आणि तेथे जटायू काका होते. जटायू काकांनी पाहिलं महाराज वरून काहीतरी खाली पडते आणि आपण आता मदत केली पाहिजे. बरं या जटायू काकांनी पाहिलं वरून येणार कोणी असेल, आपण त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. जटायू काकांनी आपले पंख आता पसरले आणि वरून येणाऱ्या राजा दशरथांना आपल्या पंखावरती त्यांनी काय केलं? झेललं महाराज. थोडीशी मूर्छा आली पण ते शुद्धीवरती आले. त्या जटायू काकांनी राजा दशरथांना विचारलं, कोण आहात? राजा दशरथांनी सकल वृत्तांत वर्णन करून सांगितला. आणि अशा राजा दशरथांनी जटायूंना आता विचारलं, तुम्ही मला वाचवलं, तुम्हाला काय पाहिजे ते मागा.
त्यावेळेला जटायू काकांनी राजा दशरथांना सांगितलं, खरं तर माझी काहीच इच्छा नाही बरं, पण आता मला असं वाटतं मी वार्धक्याकडे झुकलेलो आहे. कोणत्या क्षणाला माझा मृत्यू होईल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं माझ्या अंतिम क्षणाला तुझा एखादा मुलगा माझ्या जवळ पाहिजे आणि त्याच्याकडे पाहता पाहता माझा शेवट झाला पाहिजे बरं. राजा दशरथ म्हणले, अहो मला आणखीन संतती झाली नाही म्हणे, काळजी करू नका, तुम्हाला 4 लेकरं होणार आहे. आणि मग राजा दशरथांनी त्यावेळेला जटायू काकांना शब्द दिला होता, खरंच जर मला जर 4 लेकरं जर झाले तर त्याच्यामधला पहिला मुलगा जो आहे ना, थोरला मुलगा, तो तुमच्या अंतिम समयाला तुमच्या जवळ त्या ठिकाणी येईल. मी तुम्हाला काय देतो, शब्द देतो. आणि हे कैकेयीला माहिती होतं महाराज, म्हणून कैकेयीनं 14 वर्षासाठी रामाला काय झालं, वनवासाला घातलं बरं. हे एक कारण आहे. आणखीन एक कारण आहे का महाराज, जो राजा दशरथांचा जो मुकुट आहे तो मुकुट कोणाजवळ होता, तो मुकुट वाली जवळ होता. तो मुकुट वाली जवळ होता आणि वाली जवळून तो मुकुट आणण्याचं सामर्थ्य फक्त कोणाजवळ होतं, रामाजवळच होतं. हे कैकेयीला माहिती होतं, म्हणून कैकेयीनं रामाला 14 वर्षाच्या वनवासाला धाडलं. वालीजवळ मुकुट गेला कसा, वालीजवळ कसा मुकुट गेला त्याचाही कसा भाग फार सुंदर सांगितला जातो. म्हणे प्रसंग असा, राजा दशरथ असे 100 असुराला मारण्यासाठी स्वर्गामध्ये गेले. 100 असुराला मारत असताना त्यांच्या सोबत कैकेयी गेली होती, त्या रथामध्ये बसून कैकेयी गेली होती. आणि अशा 100 असुराबरोबर घणगाव युद्ध सुरू आहे. आणि त्या युद्धामध्ये प्रसंग असा घडला, त्या 100 असुरानं राजा दशरथांच्या रथावरती जो सारथी होता त्या सारथ्याला बाण मारला, सारथ्याला मारून टाकलं. आता ज्या वेळेला रथाला सारथीच शिल्लक राहिला नाही, कैकेयीनं पाहिलं महाराज, कैकेयीनं लगेच त्या घोड्यांचा लगाम आपल्या हातामध्ये घेतला आणि कैकेयी आता रथ चालू लागली. कैकेयीकडे 4 गुण होते महाराज. काय गुण होते? कैकेयी रथ चालवण्यामध्ये काय होती, निपुण होती. आणखीन पुढे ऐका, कैकेयीला भविष्य कळत होतं, हे कैकेयीचा दुसरा गुण. कैकेयी युद्ध कलेमध्ये सुद्धा निपुण होती, हा कैकेयीचा तिसरा गुण. आणि कैकेयीचा 4था गुण, कैकेयी चित्रकलेमध्ये सुद्धा फार निपुण होती बरं. हे 4 गुण कैकेयीकडे होते. कैकेयीनं पाहिलं आता रथाला सारथीच नाही, कैकेयीनं लगेच लगाम आपल्या हातामध्ये घेतला आणि राजा दशरथांच्या रथावरती कैकेयी आरूढ आहे. राजा दशरथ लढताय. इंद्रानं दुसरा सारथी पाठवला, कैकेयीच्या हातातून त्या तो आता रथ त्याच्याकडे घेतला. आता पुन्हा 100 असुरांना विचार केला काय केलं पाहिजे. राजा दशरथांच्या रथाची जी कुणी आहे ना त्याला बाण मारला आणि ती आरी त्या ठिकाणी निघून गेली. कैकेयीच्या लक्षात आलं, आता जर आहे जर चाक जर खाली जर पडलं तर माझ्या सौभाग्याचा पराभव होणार. तिनं ते चाक त्या आखाला हात लावून ते चाक तसं धरून ठेवलं महाराज आणि राजा दशरथांचा विजय झाला. 2 गोष्टी कैकेयीने केल्या म्हणून राजा दशरथ प्रसन्न झाले. काय मागायचं ते माग. कैकेयीने सांगितलं आता नाही मागणार, ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मागेल महाराज. आणि नंतर ते 2 वरदान कैकेयीने मागून घेतले होते बरं. आणि 27 दिवस जे युद्ध चाललं होतं ते युद्ध झाल्यानंतर ज्या वेळेला ते खाली येत होते ना, खाली येता 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 तो रथ उतरला महाराज. पुढे उतरला किष्किंधा नगरीमध्ये तो रथ उतरला आणि त्या किष्किंधा नगरीचा राजा होता वाली. आणि वालीनं पाहिलं कोणाचा तरी रथ आपल्या ह्या नगरामध्ये उतरला. वाली तिथपर्यंत गेला. तो म्हणू लागला माझ्या परवानगीशिवाय हा रथ येथे आला कसा. आणि हा रथ जर येथे थांबवायचा असेल तर त्यांना मला परास्त करावं लागेल, माझ्या बरोबर युद्ध करावं लागेल. कैकेयीनं सांगितलं माझ्या सौभाग्याला आता झोप लागली, आता माझ्या सौभाग्याला तुम्ही जागा करू नका. आणि अशा कैकेयीनं वालीकडे पाहिलं महाराज आणि कैकेयीला वालीचं भविष्य कळालं. वालीकडे एक गुण होता. काय गुण होता? वालीकडे असा गुण होता, तो ज्याच्याबरोबर युद्ध करेल तो शत्रू समोरून आला का त्याचं जे बल आहे ना त्याचं अर्ध बल हे कुणाला प्राप्त होणार? वालीला प्राप्त होणार. असा वालीला इंद्रानं दिलेला काय होता? आशीर्वाद होता. कैकेयीच्या लक्षामध्ये आलं आता माझं सौभाग्य थकलेलं आहे 27 दिवस आणि ते आता यांच्या बरोबर युद्ध करू शकत नाही. यांचा अर्धा असणारी जी शक्ती आहे ती वालीला प्राप्त होणार. हेही कैकेयीला समजलं. काय केलं पाहिजे? आणि मग कैकेयीला तो वाली म्हणू लागला एक तर तुम्ही माझ्या स्वाधीन व्हा, नाहीतर तुमच्या सौभाग्याला माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयार ठेवा, नाहीतर त्यांच्या मस्तकावरला जो मुकुट आहे तो मुकुट मला देऊन टाका. राजा दशरथांना जाग आली महाराज. 3ही मुद्दे ज्या वेळेला राजा दशरथांच्या समोर आले, कैकेयीनं राजा दशरथांना युद्ध करू दिलं नाही. आणि मग राजा दशरथांनी स्वतःचा मुकुट घेतला आणि तो कुणाकडे देऊन टाकला? वालीकडे देऊन टाकला. आणि त्या वालीला सांगितलं
एक दिवस माझा मुलगा आल्याशिवाय राहणार नाही आणि तो माझा मुलगा तुझ्याकडून तो मुकुट घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे कैकेयीला माहिती होतं महाराज. म्हणून कैकेयीनं रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. असे बरेचसे भाव आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला भेटतात. आणि ते राजा दशरथ त्यांच्या ठिकाणचा असणारा पितृप्रेम ज्या वेळेला राजा दशरथांना कैकेयीनं मागणी केली त्यावेळेला राजा दशरथ कैकेयीला पुन्हा पुन्हा विनंती करत होते, भरतासाठी सिंहासन देण्यासाठी मी तयार आहे, पण माझ्या राघवासाठी 14 वर्षाचा वनवास तू मागू नको. कोणतं प्रेम होतं? हे पित्याचं प्रेम आहे महाराज. बाप तो बापच असतो. आणि अशा वडिलांचा वियोग खऱ्या अर्थाने ह्या परिवाराला झाला. खरं तर ह्या परिवाराची जडणघडण करत असताना या पित्याचे कष्ट फार महत्वाचे आहेत. फार कष्ट करावे लागतात. किती कष्ट करावे लागतात. वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो. वेळ प्रसंगी स्वतःच्या अंगावरले जे फाटके कपडे आहे ना त्याला त्या ठिकाणी टाचावं लागतं. वेळ प्रसंगी फाटलेल्या कपड्याला सुद्धा गाठी मारून ते परिधान करावे लागतात महाराज. आता जरा परिस्थिती सदन आहे सगळ्यांची बऱ्यापैकी आहे, पण जरा पाठीमागं जा. एक 5-25 वर्ष 50 वर्ष पाठीमागं जा. अरे घरामध्ये जर 4 भाऊ जर असले तर त्या 4 भावांमिळतं एक चांगला ड्रेस असायचा महाराज. एक चांगला असायचा. ज्याला गावाला जायचं ना त्यानं तो घालायचा आणि मग त्यानं गावाला जायचं. असे काय भाऊ आम्ही पाहिले. बरं अशी परिस्थिती पूर्वीच्या काळी होती. हे सगळं करत असताना स्वतःच्या आधाराचा विचार नाही, स्वतःच्या शरीराचा विचार नाही, फक्त डोळ्यासमोर त्या ठिकाणी विचार आपल्या लेकरांचा. म्हणून बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपली कुरबंदी वाढवली, एकाएकी केला निराशेचा धनी, एकाएकी केला निराशेचा धनी, एकाएकी केला निराशेचा धनी. पित्याच्या आशीर्वादामधलं सामर्थ्य सर्वांना माहिती आहे. मायबा अनेकांनी या मायपित्यांची सेवा केली. त्याच्यामध्ये भीष्माचार्यांचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. बऱ्याच वेळेला आपण श्रवण केलं. ज्या भीष्माचार्यांना स्वतःच्या वडिलांचा आशीर्वाद होता, बाळा तू काय होशील, इच्छा मरणी होशील. पित्याचा आशीर्वाद आहे. कदाचित भगवंताची सेवा आपण करतो महाराज, निश्चित करतो. त्या भगवंताची सेवा करून माता पिता प्राप्त होतील का नाही होतील हे काय सांगता नाही यायचं. पण माय पित्याची सेवा करून भगवंत प्राप्त करून घेतले. हे पुंडलिकाचं उदाहरण जग प्रसिद्ध आहे. पुंडलिकाचा भाव पाहुनी उभे हरी विठेवरी, श्री विठ्ठला आधी नाम रे. त्या पुंडलिकाचं नाव विठ्ठलाच्या अगोदर घेतलं जातं. आपण म्हणतो ना पुंडलिक, आणि मग म्हटलं जातं वरदा, आणि मग हरी विठ्ठल म्हटलं जातं. बरं माय पित्याच्या सेवे सारखे नाही जगती पुण्य रे. जन्म दिला ज्या माय पित्याने, नको देऊ त्यांना तू दुःख रे. माय पित्याला दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे. अनेक कवींनी हा भाव आपल्या समोर मांडले.
आणि ते सर्वच्या सर्व भाव एकच आहे महाराज. सकल तीर्थाचे धुळे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किते. म्हणून आपल्याला हा जो मानव देह प्राप्त झाला, या मानवी देहाचे काही कर्तव्य आहे, त्याच्यामधलं पहिलं कर्तव्य आपण पाहिलं, आपल्यावर जे काय ऋण आहे त्या ऋणातून उतराय होण्याचा आपण काय करा, प्रयत्न करा. 3 प्रकारचं ऋण मी आपल्या समोर खरी असताना मांडलं. या ऋणातून उतराय होण्याचा आपण प्रयत्न करा. खरं तर भगवंतानं आपल्याला अमोल किमतीचा नरदेह दिला महाराज. या नरदेहाच्या माध्यमातून आपण कर्तृत्व करू शकतो ना कर्तृत्व. ज्यानं त्याच्या त्याच्या कर्माच्या माध्यमातून कर्तृत्व केलं महाराज, आणि विशेषत्वानं त्यांच्या कर्माच्या माध्यमातून ते समाजाच्या नजरेमध्ये प्रगट झाले. असे काही व्यक्तिमत्व आहे. काहींनी कर्माच्या माध्यमातून काही कर्मवीर झाले महाराज. झाले ना काही कर्मवीर, काही असारे स्वातंत्र्यवीर झाले, काही त्यागवीर झाले, काही महावीर झाले, काही धर्मवीर झाले. अनेक वीर आपल्याला पाहायला भेटतात. अरे भक्तीच्या प्रांतामध्ये ज्यांनी क्रांती केली ते काय झाले, विठ्ठलवीर झाले. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. कर्माच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती केली महाराज ते काय झाले, कर्मवीर झाले. कर्मवीर म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर नाव येतं. पहिलं कुणाचं नाव येतं? कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव येतं ना महाराज. ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची संस्थापना केली आणि सर्वसामान्यांसाठी काय केलं, कमवा आणि शिकवा या माध्यमातून, या ब्रीद वाक्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना शिक्षण प्राप्त करून दिलं. ते कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांच्या जीवनातील प्रसंग आम्ही ऐकला. प्रसंग असा ऐकला, असे पाहुणे आले होते, ते जेवणासाठी बसले होते. त्यांचे वडील त्यांच्या शेजारी बसलेले होते आणि त्यांची पत्नी आता वाढ करत होती बरं. त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई होतं आणि ती माऊली वाढ करत होती बरं. आणि अशी ती पत्नी वाढत आहे आणि त्यामध्ये प्रसंग असा घडला. त्या पाहुण्यांनी विचारलं, म्हणे मुलगा काय करतोय? आणि त्यावेळेला वडिलांच्या मुखातील शब्द आहे, कर्मवीरांचे वडील म्हणले, तो असाच उन्हाळ सारखा फिरतो, आठवडी वेटोडी बांधनाचे मुंडासा आणि फिरत असे म्हैसा जना माझी. अशा पद्धतीने हा उन्हाळ सारखा फिरतो. आणि स्वतःच्या सौभाग्याचा झालेला अपमान त्या माऊलीला सहन झाला नाही महाराज. ती माऊली कर्मवीरांना वाढत होती आणि ज्या वेळेला त्या सासरे बुवांनी स्वतःच्या सौभाग्याचा केलेला अवमान त्या माऊलीला सहन झाला नाही. तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिच्या डोळ्यामधले अश्रू कर्मवीरांच्या ताटामध्ये पडले बरं. आणि मग कर्मवीरानं स्वतःच्या पत्नीकडे पाहिलं, म्हणे अरे माझी पत्नी रडते. आणि एवढाच प्रसंग फक्त जीवनामध्ये घडला महाराज. आणि कर्मवीर जागे झाले बरं. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मनात. आणि मग त्यांनी रयत शिक्षण संस्थेची संस्थापना केली. मी जरी उन्हाळ सारखा फिरत असलो, जरी मला त्या ठिकाणी शिक्षण घेता नाही आलं, पण सर्वसामान्यांना शिक्षण घेता येईल असं काहीतरी मी आता कर्तृत्व केलं पाहिजे. आणि त्या कर्तृत्वाच्या बळावरती ते काय झाले, कर्मवीर झाले महाराज. काही कर्मवीर झाले, काही धर्मवीर झाले, काही धर्मवीर झाले ना. असे काय धर्मवीर झाले. धर्मवीरामध्ये त्या ठिकाणी आपण नाव घेतो, कुणाचं नाव घेतो, संभाजी राजांचं नाव त्या ठिकाणी घेतो महाराज. एवढे कष्ट त्यांना सहन करावे लागले, एवढे कष्ट सहन करावे लागले. अरे ज्यांच्या डोळ्यामध्ये तापलेल्या लालबुंद सळ्या खोल्या तरी सुद्धा धर्म नाही सोडला. अरे ज्यांच्या अंगावरले, ज्यांची बोटाची जी नखं आहे ना, नखं त्या ठिकाणी उपटले जात होते तरी सुद्धा त्यांनी धर्म नाही सोडला. अरे ज्यांच्या अंगावरली चामडी काढली जात होती महाराज, तरी सुद्धा त्यांनी धर्म नाही सोडला. अंगावरली चामडी काढल्यानंतर त्या अंगावरती आता मीठ आणि मिरची टाकली जात होती, सगळ्या अंगाचा दाह होत होता, तरी सुद्धा त्यांनी धर्म नाही सोडला. पायाच्या बोटापासून बारीक बारीक त्यांचे तुकडे केले जात होते तरी सुद्धा त्यांनी धर्म नाही सोडला. म्हणून तर त्यांना काय म्हटलं जातं, धर्मवीर म्हटलं जातं. शहाण्या माणसाला कितीही जरी आपल्या जीवनामध्ये कटू प्रसंग आला तर आपला धर्म सोडायचा नसतो बरं. आता समाजामध्ये त्या ठिकाणी बरेचसे प्रलोभन दाखवले जात आहेत आणि माणसं आपला धर्म सोडतात बरं. खरं तर आपली आई ती आपलीच आई असते महाराज. असते ना आपली आई. एरवी जरी पराव्या रंभेवणी बनाव्या तरी काय कराव्या बालका तेने. आपण आपल्या धर्माविषयी काय राहिलं पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे. जसं पतिव्रता आपल्या पतीची काय ते एकनिष्ठ असते, तसं आपण सुद्धा आपल्या धर्माविषयी एकनिष्ठ असावं. आज समाजामध्ये त्या ठिकाणी फार शोकांतिका आहे महाराज, फार शोकांतिका आहे. माणसं विसरूनच गेले आणि स्वधर्मापासून माणसं काय होत आहेत, दूर जात आहेत. ज्ञानोबारांनी सांगितलं, अगासो धर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडीला, की दीपासवे हरपला प्रकाश उजाय. अरे धर्माच्या प्रांतामध्ये काय ते झाले, धर्मवीर झाले. काय महावीर होते बरं, काय महावीर होते. कोण होते महावीर? महावीरांचा जर विचार जर केला, हनुमंतराय महावीर आहे. आणखीन अर्जुनाचा जर विचार जर केला,
अर्जुन सुद्धा महावीर आहे. या अर्जुनानं परास्त केलं महाराज. कोणाला परास्त केलं? अरे निवांत आणि कवच हे दोन आसारे जे असुर आहेत त्यांना अर्जुनानं तर मारूनच टाकलं. आणि त्याच्यानंतर गंधर्वाला सुद्धा अर्जुनानं परास्त केलं होतं. गंधर्वाला कसं परास्त केलं? काय झालं? या कौरवांनी पांडवांना ज्या वेळेला 12 वर्षाच्या वनवासाला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासाला पाठवलं ना, त्यावेळेला प्रसंग असा घडला. हे पांडव आता वनवासामध्ये आहे, पण वनवासामध्ये सुद्धा चिंतन करतात. कुणाचं चिंतन करतायत? भगवंताचं चिंतन करतात महाराज. जरी जीवनामध्ये प्रतिकूलता आली ना तरी सुद्धा भगवंतापासून दूर जाऊ नका. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केलं. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी नादी सरणी, परित्या देवासी नादी सरणी, पाहते पांडव भगवंताच्या भजनापासून दूर जाऊ नका. पांडवांचं उदाहरण पहा. नंतर सुदामा ब्राह्मण सांगितले महाराज, जे भगवंताचे काय आहे, सखा आहे, भगवंताचा मित्र आहे. एवढी त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता आली तरी सुद्धा नाही विसरला त्याच्या पुढलं उदाहरण सांगितलं. प्रल्हादासी भीता करीतो चाचणी, पडितो स्मरे मनी नारायण नारायण. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. वनामध्ये आहेत तरी सुद्धा भगवंताचं चिंतन करतायत महाराज. प्रतिकूलता जी आहे, बरीच माणसं काही संकट आले का देवाला दोष देऊन काय होतात? मोकळे होतात महाराज. होतात ना मोकळे. कुणाच्या जीवनामध्ये समस्या नाही महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. अरे भगवंताच्या जीवनामध्ये समस्या आहे तर सर्वसामान्यांचं काय घेऊन बसले? जन्माला आल्याबरोबर भगवंताला पोहोचावं लागलं महाराज. पुढं पोहोचावं लागलं. जन्माला कारागृहामध्ये आले आणि जन्मदात्या माता पित्याला सोडून दुसरीकडे जावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्रजींच्या जीवनामध्ये समस्या. उद्या राज्याभिषेक व्हायचा तर त्यांना कुठं जावं लागलं? वनवासाला जावं लागलं महाराज. समस्याच आहे ना. समस्या जरी जीवनामध्ये आली तरी सुद्धा शहाण्या माणसांना घाबरायचं नसतं. आणि अशा समस्येवरती आपण काहीतरी पर्याय शोधला पाहिजे आणि सत्याचा मार्ग आपण खऱ्या अर्थानं चिरंतन टिकून ठेवला पाहिजे. त्या मार्गाने चाला. पांडव जरी वनवासामध्ये होते भगवंताला विसरले नव्हते महाराज. आपण जीवनामध्ये दुःख आलं का लगेच भगवंताला दोष देतो ना दोष. देवा तुझा माझा कार्य वैराकार आणि दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनिया दिसी काळा हाती, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. आपण लगेच देवाला काय देतो? दोष देतो. पण मोठी माणसं दोष देत नाही महाराज. दोष जर द्यायचा असेल तर स्वतःच्या संचिताला दोष द्या. न लगे रुसावे अनेक बहुतात, आपल्या संचिता वाचून या.
आपल्याला जीवनामध्ये जे दुःख येतं ना, याला कारण आपलं पूर्वसंचित आहे. आपण कसं कर्म केलंय ते प्रारब्ध वशामध्ये आता आपल्याला भोगायला येतं महाराज. जो जसं कर्म करेल त्याला तशा पद्धतीने ते भोगायला येतं ना भोगायला. कर्म चांगलं करा, आपल्या पदामध्ये फल चांगलं पडेल. आणि आपण जर त्या ठिकाणी जर कर्म जर चुकीचं जर केलं तर पुढे जाऊन आपल्याला त्या फलाला सामोरं जावं लागणार महाराज. कर्म चांगलं करा. गोस्वामीजी म्हणतात, कर्म प्रधान विश्व रचिराजा, जो जस करू जग फल चाका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोल बोल राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम. दृष्टांत कधीतरी आपण ऐकला असेल, पण आम्ही एक दृष्टांत वाचला. काय झालं, एक चोर चोरी करायला निघाला चोर चोरी करायला निघाला. 12ला 10 मिनिटं कमी होते चोरी करायला ते निघाला. आणि असं चोरी करायला जात असताना मध्यरात्र झाली होती. दुसऱ्या मजल्यावरती आता त्याला जायचं होतं. दुसऱ्या मजल्यावरती ते जाताना त्यानं त्या खिडकीवरती उभं राहिलं. आणि ज्या खिडकीवरती उभं राहिलं ती खिडकी मोडली गेली आणि ते वरून खाली पडलं. मला धपकन खाली पडलं. नुसतं पडलं नाही, त्याचे पाय फ्रॅक्चर झाले. कसं बसं घरी गेलं, दवाखान्यामध्ये आता भरती झालं. दोनही पाय फ्रॅक्चर झाले होते. आणि मग त्यानं वकिलाला बोलावलं आणि त्यानं त्या घर मालकाच्या विरोधामध्ये केस टाकली. मला काय केस टाकली, त्याच्या घरी चोरी करायला गेलो, खाली पडलो आणि माझे दोनही पाय फ्रॅक्चर झाले. आता सगळी भरपाई त्या घर मालकानं करून द्यावी अशी त्याच्या विरोधामध्ये केस टाकली. आता कोण कशी केस टाकेल काही सांगता येत नाही मला, पण बरी वाटते तुम्हाला केस अशी केस टाकली. घर मालकाला ज्या वेळेला आता कोर्टामध्ये दाखल केलं आणि त्या घर मालकाला सांगितलं म्हणे तुमच्या घरी हे चोरी करायला आले आणि परिणाम असा झाला यांचे दोनही पाय मोडले गेले. आता तुम्ही यांची भरपाई करून द्यायची. बरं, घर मालकानं सांगितलं म्हणे अहो घर जरी माझं असलं पण घराचं काम करत असताना मी ते एका ठेकेदाराला देऊन टाकलं होतं. त्यानं त्याच्यामध्ये त्रुटी ठेवली, त्याच्यामध्ये माझा कुठल्या प्रकारचा दोष नाही. बरं म्हणे मग त्याला ठेकेदाराला बोलून घ्या. ठेकेदार उभा केला. म्हणे तुम्ही दोषी आहात, ही सगळी भरपाई तुम्हाला करावं लागेल. ती खिडकी कमकुवत झाल्यामुळे हा घोटाळा झाला. त्या ठेकेदारानं सांगितलं जरी मी ठेकेदार असलो पण मी कामं विभागून देतो. कुणी कुणी कोणते कामं करायचे, तसं मी खिडकीचं काम एका कारपेंटरला दिलं होतं. हे काम त्याच्याकडून चुकीचं झालं म्हणून हा घोटाळा झाला. माझा दोष नाही, या कारपेंटरचा दोष आहे. बरं, मग त्या सुताराला समोर उभं केलं. म्हणजे सगळ्याचे कारणीभूत तुम्ही आहात आणि तुम्हाला याची भरपाई करावी लागेल. त्या कारागिरानं सांगितलं तसं माझ्याकडून कधीच काम कच्चं होत नाही. बरं, पण ही खिडकी जरा माझ्याकडून त्या ठिकाणी मजबूत झाली नाही, हिचं काम थोडंसं कच्चं झालं. म्हणे का कच्चं झालं, त्याला कारण फक्त एकच आहे. या खिडकीची ज्या वेळेला मी बांधणी करत होतो ना, समोरून एक सुंदर स्त्री चालली होती आणि तिच्याकडे मी पाहिलं आणि तिच्याकडे पाहिल्यामुळं माझं चित्त विचलित झालं आणि परिणाम हे काम काय झालं, कच्चं झालं. याच्यामध्ये माझा दोष नाही, हा तिचा दोष आहे. न्यायाधीश म्हणले तिला उभं करा. तिला समोर आणलं महाराज. तिनं सांगितलं तसं काय माझं सौंदर्य एवढंच काय नाही, परंतु त्या दिवशी मी माझ्या अंगावरले जे वस्त्र परिधान केलं होतं ना, ती साडी फार विशेष होती. अशी विशेष होती, त्या साडीवर माझ्या सौभाग्यानं स्वतःच्या हातानं काय केलं होतं, चित्र काढलं होतं आणि परिणाम त्यांनी ते चित्र काढलं, रंग दिला होता. म्हणून माझं सौंदर्य कदाचित काय उठून दिसणं असेल, यांचं चित्त विचलित झालं असेल, म्हणून खिडकीचं काम कच्चं झालं असं होऊ शकतं. पण म्हणे मग एक काम करा, ही साडी तुमच्या पतीनं रंगवली, त्यांना जरा बोलून आणा. आता ते दोष आहे बरं या घटनेचे. आणि मग तिला सांगितलं तुमच्या पतीला बोलवा. आणि मग तिला न्यायाधीशाला, न्यायाधीश साहेब जे खिडकीवरून खाली पडलं ना तोच माझा पती आहे. बरं, म्हणजे पुन्हा कोणापर्यंत जाऊन पोहोचलं, तिथपर्यंत पोहोचलं. मला कर्म असं आहे, आपण जर कर्म जर चांगलं जर करा तर त्याचं फल आपल्यालाच भेटणार. जगी जीवनाचे सार घर जाऊन सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फल दे तुझीश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फल दे तुझीश्वर. जगी जीवनाचे सार घर जाऊन सत्वर, जगी जीवनाचे
कदाचित काही माणसं आता फार चांगलं कर्म करतात, चांगलं जीवन जगतात, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये संकटाचे काय असते, शृंखलाच असते महाराज. पण त्यानं ते चांगलं कर्म करण्यापासून बाजूला जाऊ नका. एक ना एक दिवसच्या कर्माचं फल आपल्याला खऱ्या अर्थानं चांगलं फल आपल्या पदामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. असं कर्म आपण जर कराल तर निश्चित स्वरूपानं त्याचं फल चांगलं प्राप्त होतं. आणि चांगलं कर्म दुसरं काही नाही महाराज, ते म्हणजे परोपकार आहे. चांगलं कर्म म्हणजे परमार्थ आहे. चांगलं कर्म म्हणजे त्या ठिकाणी भगवंताची भक्ती आहे. त्याला म्हटलं जातं विहित कर्म. आणि दुसरं कर्म सांगितलं निषिद्ध कर्म. दुसऱ्याचं अहित आपण शोधू नका. सदैव दुसऱ्याच्या हिताचा विचार करा. दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नका. आपण असं जीवन जगा महाराज, सरळ जीवन जगा. आपल्या जीवनाचा आदर्श इतरांनी घ्यावा. आणि गेल्यानंतर सुद्धा समाजानं म्हणा महाराज चांगलं व्यक्तिमत्व गेलं. त्यासाठी तुकोबारा म्हणतात असं जीवन जगा. कसं जीवन जगा? उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे. उत्तम नेता मरण विसरे, उत्तम नेता मरण विसरे. उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम चिमुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, चिमुरे आपल्या जीवनाचं इतरांनी काय करावं, अनुसरण करावं, असं जीवन जगावं महाराज. किमान आपल्या जाण्याची वार्ता ऐकल्यानंतर इतरांच्या डोळ्यामध्ये काय यावे, दोन थेंब अश्रू यावे, असं आपण जीवन जगा. नाहीतर काही व्यक्तिमत्व गेल्यानंतर गावामध्ये लोक फटाकडे वाजवतात. अरे मग असं जीवन जगण्यापेक्षा ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. चांगलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करा. सदैव दुसऱ्याच्या काहीतरी कामी या. दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख माना. आणि सदैव दुसऱ्याला दुःखातून बाहेर काढण्याचा आपण काय करा, प्रयत्न करा. हेच खरे अर्थानं जीवन आहे. आणि त्याला म्हटलं जातं चांगलं जीवन. खऱ्या माणसाचं लक्षण सांगितलं महाराज. एखाद्यावरती संकट पडलं का तो लगेच त्याच्या मदतीला धावून जातो महाराज. काही जरी जो दुसऱ्याच्या कामी येतो त्याला म्हणावं खरा माणूस. आणि ते आपल्याला जगता येतं. वर्णन केलं कवीनं. हो किसी के काम जो आगे उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपना ये उसे इंसान कहते हैं. एक प्रसंग आम्ही ऐकला. एक शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी भल्या पहाटे निघाला. पूर्वीचे शेतकरी भल्या पहाटे शेतामध्ये पोहोचायचे. बरं आता ट्रॅक्टर आल्यामुळे जरा उशीर होतो बरं, पण पूर्वीचे शेतकरी भल्या पहाटे शेतामध्ये पोहोचायचे. असा शेतकरी शेतामध्ये गेला होता. पहाटे 4 वाजता त्यानं नांगर पकडलेला होता. 4 ते 5 झाले, 5 ते 6 झाले, 6 ते 7 झाले. पाहता पाहता दुपारचे किती झाले, 12 झाले. आणि मग त्यानं आता विचार केला आपण आपला आता नांगर सोडला पाहिजे. म्हणा शेतकऱ्यांना आता आपल्याला आपला नांगर सोडायचा एवढा द्रष्टांत पाहून सर्वजण आहे का. आणि अशा शेतकऱ्यांना आता नांगर सोडला होता. नांगर सोडल्यानंतर बैलांना चारा पाणी केलं होतं. आणि असा बैलांना चारा पाणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांना स्वतःचे हातपाय धुतले, बसण्यासाठी आसन घेतलं. आणि त्यांच्या सौभाग्यवतीने शिदोरी दिली होती ना भल्या पहाटे बनवून, त्यांनी आता ती समोर घेतली होती. अशी शिदोरी, त्या शिदोरीला त्यांच्या सौभाग्यवतीनं 4 गाठी मारल्या होत्या. 4ही गाठी त्यांनी सोडल्या. 4 पदर 4 बाजूला टाकले. आणि आता त्यांनी पाहिलं महाराज फार सुंदर भाजी बनवलेली होती. बरं ऐकताय, अशी भाजी बनवली होती. ती भाजी बनवत असताना त्या माऊलीनं थोडासा रस्सा पकडला होता. रस्स्यासहित ती भाजी त्या भाकरीवरती टाकली. पण या 4-2 तासाच्या कालावधीमध्ये तो रस्सा त्या भाकरीनं खिचून घेतला होता. फार सुंदर मिरची बनवून दिली होती. फार सुंदर दुसऱ्या प्रकारची चटणी होती. कांदा बरोबर दिलेला होता. लोणचं बरोबर दिलं होतं. मला वाटतं हे सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं.
आता काय जास्त वर्णन केलं पाहिजे असं काय नाही, आपल्या लक्षात आलं मला. आणि असं शेतकऱ्यांना आता भगवंताचं स्मरण केलं. पहिला घास आता शेतकऱ्यांना आपल्या हातामध्ये घेतला होता आणि तो घास आता मुखामध्ये घालणार. इतक्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या कानावरती शब्द आले, मायबाप गेली 4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही हो, माझ्यावर कृपा करा आणि मला अर्धी भाकर जरी तुम्ही दिली तर मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. समोरचं व्यक्तिमत्व 4 दिवसापासून उपवासी होतं आणि ते व्यक्तिमत्व या शेतकऱ्याला विनंती करत होतं, काहीतरी उपकार करा. आणि आता समोरच्या व्यक्तिमत्वाचं बोलून झालेलं होतं. समोरचं व्यक्तिमत्व थरथर थरथर कापत होतं. अशा शेतकऱ्यांना हातामध्ये घेतलेला घास जो मुखापर्यंत गेला होता तो घास आता पुन्हा त्या पात्रावरती ठेवला आणि हातामध्ये तांब्या घेतला. बाबा हात पुढे करा. त्या बाबांनी हात पुढे केले होते, पाणी हातावरती टाकलं होतं. समोरचे याचक विचार करत होते, ज्या अर्थी पाणी हातावरती टाकले याचा अर्थ शेतकरी आता मला देणार. मी ज्यांना अर्धी मागितली त्यांनी मला चतकोर बरदरी दिली तरी सुद्धा मी यांचे उपकार विसरणार नाही. आणि असे बाबा जेवणासाठी बसले. शेतकऱ्यांना अर्धी नाही उचलली महाराज, शेतकऱ्यांना चतकोर नाही उचलली. शेतकऱ्यांना 4ही पदार्थ शिदोरीचे पकडले आणि त्या बाबांच्या समोर ठेवले. बाबा जेवण करा, 4 दिवसापासून तुम्ही उपवासी आहात ना, जेवण करा. तोच घास त्या बाबांनी उचलला होता. बाबा जेवण करत होते आणि असे बाबा जेवण करता करता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय अश्रू वाहत होते ते बाबा विचार करत होते, आतापर्यंत असा दाता मी पाहिलाच नाही हो, ज्यांना फक्त अर्धी भाकर मागितली त्यांनी पुरेशी दोरी देऊन टाकली. असा दाता मी कधीच पाहिला नाही. म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अरे जेवण करणारे बाबा रडतील याच्यामध्ये नवल नाही मायबा. जीव घालणारा शेतकरी सुद्धा रडत होता. का रडत होता? त्या शेतकऱ्याने विचार केला, अरे जो आनंद मला 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये स्वतः खाण्यामध्ये नाही आला, तो आनंद एका भुकेलेल्या व्यक्तीला जीव घालण्यामध्ये आज मला प्राप्त होतो महाराज. याला म्हणावं खरा माणूस. किसी के काम जो आहे उसे इंसान कहते हैं. असं या जीवनाच्या माध्यमातून आपल्याला जीवन जगता येतं महाराज. म्हणून सर्वांनी ते जीवन जगण्याचा काय करा, प्रयत्न करा. आणि अशा जीवनाची जर शाश्वती जर पाहू जर गेली, प्रत्येकाला आयुष्य दिलं, हे प्रत्येकाचं आयुष्य भिन्न भिन्न आहे आणि प्रत्येकाचं आयुष्य मिठाच्या खड्यासारखं आहे. आणि तो मिठाचा खडा पाण्यामध्ये टाकला का जसा हळूहळू विरघळतो तसा जन्म झाल्यानंतर आपले आयुष्य हळूहळू हळू आता कमी कमी होत आहे. आणि एक दिवस जसं मिठाच्या खड्याचं अस्तित्व संपून जातं तसं त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा एक दिवस थांबायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराने दृष्टांत दिला, तब तब अधिका अधिके मरण आयुष्याचे जिंके आणि मीठ देवी उदके घाण शिजत असे. म्हणून प्रत्येकाचं आयुष्य हळूहळू हळूहळू खऱ्या अर्थानं कमी कमी होत आहे. आपण सर्वांनी त्या गोष्टीचा विचार करा आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं सावध होऊन एक चांगलं जीवन जगण्याचा काय करा, प्रयत्न करा. परमार्थमय जीवन जगा, भगवतमय जीवन जगा, दुसऱ्याच्या कामील असं जीवन जगा, सदैव समाजाच्या हिताचं जीवन जगा. आणि असं जर जीवन जर जगाल तर आपल्या जीवनाचा आदर्श समाज सुद्धा त्या ठिकाणी घेईल महाराज. असा साधुसंत महात्म्यांचा आपल्याला सांगावं आहे. तुका म्हणे सुखे परावी सुखे आणि अमृत हे मुखे श्रवत असे. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानण्याचा प्रयत्न करा. आणि असं जीवन जो जगतो, आज समाज त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतो, असं जीवन जगले तुकोबार आहे, असं जीवन जगले ज्ञानोबार आहे. आपणही तसं जीवन त्या ठिकाणी जगावं एवढा भाव आपल्या समोर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ठेवतो. ज्या व्यक्तिमत्वाच्या या श्राद्धविधीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्रित जमलो, कोतकर परिवाराच्या आसाऱ्या त्या ठिकाणी आधारवड पूज्य पिताश्री स्वर्गीय श्री भानुदास केरू कोतकर 1 वर्षापूर्वी त्यांचं झालेलं देहावसन. तत्पश्चात त्यांच्या आसाऱ्या धर्मपत्नी गंगा भागीरथी अंबाई भानुदास कोतकर, त्यांचे बंधू श्री बहिरू केरू कोतकर आणि एकनाथ केरू कोतकर, त्यांच्या भगिनी सौभाग्यवती कलाबाई भिकाजी हुलगे, त्यानंतर गंगा भागीरथी लीलाबाई विश्वनाथ गिहोड, त्यानंतर सौभाग्यवती नबाबाई अण्णासाहेब कोळसे, त्यांचा आसार मुलगा श्री शिवाजी भानुदास कोतकर, त्यांची मुलगी जिजाबाई विश्वनाथ वाळून, त्यांच्या दोनही आसाऱ्या सोना ज्यामध्ये सौभाग्यवती अनिता शिवाजी कोतकर आणि गंगा भागीरथी सुशीला सुखदेव कोतकर, हा सर्व आसारा परिवार या ठिकाणी एकत्रित येऊन आजचा विधी करत आहे महाराज. खऱ्या अर्थानं मुलगा आणि मुलगी यांच्या समोर त्या ठिकाणी कोणाचं खऱ्या अर्थानं वडिलांचं जाणं झालं.
काही दुःख मला वाटतं ह्या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पाहिले महाराज. त्यांचे जावई त्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी थांबले, कारण त्यांच्या मुलीच्या समोर त्या ठिकाणी गंगा भागीरथीची आरती लिहिलंय. याचा अर्थ यांच्या डोळ्यासमोर यांचे जावई थांबले आणि एका सुनबाईच्या समोर त्या ठिकाणी गंगा भागीरथी लिहिलंय. म्हणजे याचा अर्थ एक मुलगाही यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी, बरोबर आहे, एक मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर थांबला. असं दुःख ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं पचवलं होतं ते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याच्या आड गेलेलं आहे. या परिवारात संबंधानं केलेला हा जो विधी आणि त्या माध्यमातून प्राप्त होणारं पुण्य या व्यक्तिमत्वाला प्राप्त व्हावं आणि भगवंतांनी त्यांना एक योग्य गती प्राप्त करून द्यावी अशी सदिच्छा या क्षणाला व्यक्त करून आजची आषाढी ही संगीत हरिप्रवचन सेवा भगवंतांनी समर्पित करूया. पुढंच एकदा सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. सहजगाच्या माध्यमातून विशेषत्वानं आदरणीय दीपक भाऊंच्या माध्यमातून ही सेवा आमच्याकडे सुपूर्द केली होती. सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. पुन्हा सर्वांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. संगीत हरिप्रवचन सेवा शृंगारित करत असताना आदरणीय शेखरजी दरोडे सर असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण झाडे महाराज असतील, यांनी सुंदर साथ संगत दिली. त्यांना विशेषत्वाने मी धन्यवाद देतो. आपल्या दशपूर गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे, सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही या ठिकाणी मी विशेषत्वाने धन्यवाद देतो. आणि ही सेवा भगवंतांनी समर्पित करत असताना तुकोबारांच्या एका अभंगानं आजच्या ह्या हरिप्रवचनाची आपण सांगता करूया. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोडवा, आता आता